आज करेल, उद्या करेल म्हणून ह्या कामाला काय माझा हात लागत नव्हता. कुठलं ते पुढे सांगतेस. त्याआधी विदूला ना पास्ता बनवायचा होता, त्यासाठी थोड्या भाज्या चिरून दिल्या. आणि हा जो डब्बा आहे ना, ह्या डब्यामध्ये उरल्या सुरल्या अर्ध्या अर्ध्या भाज्या ठेवण्यासाठी हा डब्बा एक नंबर आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये लिंक म्हणून टाईप करा. त्यानंतर बघा विदूने छान असा क्रीमी असा पास्ता बनवून इथे रेडी झालेला आहे. त्याचसोबत ही वेलची केळी ना खूप पिकली होती. म्हटलं चला ह्याचा पण मिल्कशेक बनवून घेऊया. तर इथे मिल्कशेक बनवायला घेतला आणि खूप छान झाला होता. त्यानंतर कुठल्या कामाला हात लागत नव्हता ते मी सांगते. इथे कपाटाची अवस्था बघू शकता. आणि त्यानंतर बघा 5 minutes later. तर अशा प्रकारे माझं कपाट मी मस्त असं अरेंज केलं होतं. खूप छान असं वाटतं केल्यानंतर, पण परत थोड्या दिवसांनी होतं तसंच होतं. प्रत्येकाच्या घरी हेच चालू असेल. आणि त्यानंतर बघा आज बोलली तसं खूप जास्त कामं होती. आज छोटं मोठं करून घ्यायचं होतं. भांडी वगैरे घासून घेतली. त्यानंतर फ्रीजवर थोडा पसारा झाला होता, तो सगळा काढला आणि असं काही दिसत होतं. त्यानंतर समर्थचं ना असं लुडबुड हे दिवसभर माझ्या मध्ये मध्ये चालू असतं. त्याला घेत घेतच हे सगळं करावं लागतं. आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये भाकरी आणि ते मटकीच्या मोडाची रस्साभाजी. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चलो बाय.